यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। भाजप स्वबळावर महाविकास आघाडीचे तळ्यात मळ्यात, MIM एकला चलो रे। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर। यंदाच्या महापालिका निवडणुकीत राज्यभर भाजप इतर पक्षातील कार्यकर्त्यांची फोडाफोडी करून पॉवरफुल बनत आहे। राज्यात ट्रिपल इंजिन सरकार असलं तरीही भाजपने महापालिका निवडणुकीत अजित पवारांच्या NCPला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बाजूला ठेवले। सोलापुरात देखील तशीच परिस्थिती राहण्याची चिन्हे दिसतायत। एकीकडे भाजपच्या मुलाखती सुरू झाल्या आणि काँग्रेस भवनात मात्र शुकशुकाट आहे। संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे खासदार प्रणिती शिंदे 22 आणि 23 डिसेंबर रोजी सोलापुरात येत असून निरीक्षक मोहन जोशी यांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जातील। राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून मुलाखती सुरू झाल्या आहेत। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महायुती तसेच तिकीट वाटपाचा निर्णय आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार देवेंद्र कोठे या तिन्ही आमदारांवर सोपवला आहे। जवळपास 80% तिकीटं फिक्स झाल्याचं कळतंय। त्या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रभागातील तिकीट वाटप आमदारांच्याच हातात आहे। आता केवळ मुलाखतीचा फार्स भाजपकडून सुरू आहे, त्यामुळे आमदारांच्या विरोधात जाणाऱ्यांना तिकीट मिळणे सध्या तरी मुश्किल दिसत आहे। 2017 सालच्या निवडणुकीत 49 नगरसेवक विजयी झालेल्या भाजपने यंदाच्या वेळेस स्वबळावर 75 नगरसेवक विजयी करण्याचा संकल्प सोडलाय। गत निवडणुकीत 14 नगरसेवक निवडून आलेल्या काँग्रेसची अवस्था बिकट आहे। 21 नगरसेवक निवडून आलेल्या शिवसेनेचे आता 2 तुकडे झाले असून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गट किती जागा जिंकेल याची उत्सुकता आहे। राष्ट्रवादीचे देखील 2 तुकडे झाले असून अवघ्या 4 जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाला आणि शरद पवार गटाला किती जागा मिळतील याचे देखील मोठे कोडे आहे। पाठीमागच्या निवडणुकीच्या वेळेस बसपाने आणि माकपने प्रत्येकी 1 तर MIMने 9 जागा जिंकल्या होत्या। यंदाच्या वेळी MIMच्या जागा वाढतील असा अंदाज आहे। एकीकडे भाजप स्वबळावर सुसाट वेगाने जात असताना दुसरीकडे महाविकास आघाडीचे तरांगडे कायम आहे। रविवारी महाविकास आघाडीचा निर्णय होणार आहे तर MIMने एकला चलो रेचा नारा दिलाय। महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असल्यामुळे आणि 13 ते 15 जानेवारी दरम्यान सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वराची यात्रा असल्यामुळे मतदानाची तारीख पुढे ढकलण्याची सोलापूरकरांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडून आयोगाकडे पाठवण्यात आली। सोलापूरची सिद्धेश्वर यात्रा आणि महापालिका निवडणूक या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सुट्ट्या पोलीस आयुक्त M. राजकुमार यांनी केल्या रद्द। सोलापूर शहरात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात गटबाजी आली उफाळून। अजय दासरी, खंदारे, बर्डे यांच्यात नाही समन्वय। सोलापूर शहरातील वैद्यकीय कचरा संकलित करून त्यावर प्रक्रिया करण्याचा ठेका दिलेल्या बायोक्लीन या कंपनीला प्रशासनाने केलेला 49 लाखांचा दंड रद्द करण्यासाठी पालकमंत्र्यांचा दबाव। सोलापुरातील दमणीनगरच्या रेल्वे ब्रिज पाडकामानंतर आता दोन्ही बाजूंचे उर्वरित पुलाचे पाडकाम गतीने झाले सुरू। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. आई बाबा होण्याचं स्वप्न आता दूर नाही। जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी टेस्ट ट्यूब बेबी केंद्रांपैकी एक ठरलेल्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेडने आजवर 5000हून अधिक टेस्ट ट्यूब बालकांना जन्म देऊन केला विक्रम। प्रगत तंत्रज्ञान, अत्याधुनिक उपकरणं व अनुभवी तज्ज्ञ कौशल्यपूर्ण डॉक्टरांची टीम, सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार। तुमच्या आनंदाच्या क्षणाचा मार्ग इथूनच सुरू होईल। एकदा अवश्य भेट द्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड, मुरारजी पेठ, सेवा सदन शाळेसमोर, सोलापूर। संपर्क 7447745500 आणि 7447745501। विना चौकशी एका उपजिल्हाधिकाऱ्याची तसेच राज्यातील 4 तहसीलदार आणि 4 मंडल अधिकाऱ्यांचे निलंबन केल्याप्रकरणी महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शुक्रवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन।
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतली प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची बैठक. सोलापूर शहरात 40,000 भटकी कुत्री असल्याचा महापालिकेकडून जिल्हाधिकाऱ्यांना रिपोर्ट. ऊस दर जाहीर करण्यास लोकमंगल कारखान्याने नकार दिल्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून बिबीदार फळच्या कारखान्यासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू. सोलापूर जिल्ह्यातील विविध साखर कारखाने FRPच्या रकमा जाहीर करण्यास करत आहेत विलंब. साखर आयुक्त आणि शासनाची बघ्याची भूमिका, आंदोलने चिघळू लागली. गाळप हंगाम सुरू झाल्यापासून राज्यातील 190 साखर कारखान्यांनी 379 लाख टन ऊसाचे केले गाळप. 39,30,000 टन साखरेचे झाले उत्पादन. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक. 2 दिवसात तब्बल 80 कोटी रुपयांची कांद्याची उलाढाल. सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिकांच्या मतमोजणीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी. भाजपची लागणार कसोटी. कोणाचे नगराध्यक्ष जास्त निवडून येणार याची उत्सुकता. सोलापूर जिल्ह्यातील 4,43,000 हेक्टर क्षेत्रापैकी 3,63,664 हेक्टर क्षेत्रावर झाली रब्बीची पेरणी. तुळजापुरात भाजप आणि मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा. तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार. काँग्रेसच्या उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी. विवाहबंधन जन्मोजन्मीचं, विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर. लॉर्ड्स प्लॅन लॅमिनेट्स आमच्याकडे हार्डवेअर सेक्शन मध्ये मिळतील. हेफले, हॅटिक तसेच स्टार कंपनीचे सर्व प्रकारचे हार्डवेअर्स. सॉफ्ट क्लोज ड्रॉवर, चॅनल, ऑटो इंजेस, डोअर क्लोजर, कन्सिल्ड डोअर क्लोजर, फ्लोर स्प्रिंग, किचन ॲक्सेसरीज, डोअर फिटिंग्स, वॉर्डरोब फिटिंग्स, बेड फिटिंग्स, गॅस पंप सकट, स्लाइडिंग फिटिंग्स, विविध प्रकारचे लॉक्स. लॉर्ड्स प्लॅन लॅमिनेट्स, नवीन WIT कॉलेज समोर, सोलापूर. मोबाईल 9172 21 17 68. सह्याद्री अतिथीगृहावर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक. अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार. मुंबई महापालिका निवडणूक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र लढणार. उमेदवारीची यादी आणि जाहीरनामा आणि युतीची घोषणा एकाच दिवशी जाहीर केली जाणार. ठाणे अंबरनाथ येथील भाजप कार्यालयावर अज्ञाताकडून गोळीबार. गोळीबाराची घटना CCTVत कैद. गोळीबार करून आरोपी फरार. उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का. नवी मुंबईतील मनोहर मडवींचा शिंदे गटात प्रवेश. वैयक्तिक कारणासाठी राजीनामा दिल्याचे स्पष्टीकरण. पालिका निवडणुकीसाठी शिंदे सेनेचा मेगा प्लॅन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली बैठक. निवडणूक जिंकण्यासाठी रणनीती ठरणार. Kia, movement that inspires. पुण्यातील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत आहे. मध्यम ते खराब श्रेणीत हवेचा निर्देशांक. GREP केवळ कागदावरच. महापालिकेच्या निष्क्रियतेवर नाराजी. भारतीय संस्कृतीतून ज्ञानाचे संवर्धन. बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचे पुणे पुस्तक महोत्सवात पुणे लिट फेस्टच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत बदलाचे. विकसित भारत रामजी विधेयक 2025 काल लोकसभेत विरोधकांच्या प्रचंड गदारोळात करण्यात आले सादर. आज लखनौत रंगणार भारत दक्षिण आफ्रिका चौथा T20 सामना. बांगलादेश सीमेवरून सर्वाधिक 7,528 घुसखोर भारतात आले. चीनकडून 11 वर्षात कोणतीही घुसखोरी नाही. पाक सीमेवर 93% भागाचे कुंपण झाले. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.